कुडाळ तालुक्यातलं सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेलं निरुख हे गाव. ह्या गावातला इंजिनियर निलेश दादा, त्याच्यासारखाच भन्नाट असा त्याचा मित्र तेजस आणि ह्या दोघांनी सुरू केलेला एक आगळा वेगळा व्यवसाय, अबुंगू रॅबिट हाऊस. कसं आहे की आम्ही कोरोनामध्ये गावी आलो. कोरोनामध्ये मुंबईमध्ये खूप भयान परिस्थिती होती आणि घराच्या बाहेर पडता येत नव्हतं. मग आम्ही ठरवलं की आम्ही गावी जायचं, गावी ॲटलिस्ट आपल्याला फिरता तरी आहे. आणि मग गावाला आल्यानंतर मग आजूबाजूला शेत आहे, आमचं जमीन आहे आणि बघतोय आम्ही की याच्यामध्ये काहीतरी करता येईल. सो स्वस्त बसवलं नाही आणि मग आम्ही काय करायचं असा विचार करत असताना पशुपालनामध्ये काहीतरी आपण करू. आणि त्यामध्ये पण जे ट्रेडिशनल व्यवसाय आहेत, जसं की गाई म्हशी पालन आहे किंवा आपलं शेळी मेंढ्या पालन आहे किंवा कुक्कुटपालन आहे, हे व्यवसाय न करता आपण काहीतरी वेगळं करू, जेणेकरून कोकणामध्ये एक नवीन व्यवसाय प्रमोट होईल आणि लोकांना एक नवीन व्यवसायाची संधी मिळेल. सो ते शोधत असताना मग आम्ही एक मधुमक्षिका पालन आहे किंवा वराह पालन आहे, त्या गोष्टी आम्ही बघत होतो. आणि ते बघत असताना मग आम्हाला जाणवलं की काही गोष्टी त्यामध्ये आपण नाही करू शकत. मग अजून कोणता व्यवसाय आहे, तर मग सस्यपालनाचा एक व्हिडिओ माझ्या बघण्यात आला, जो आपल्याकडे होत नाही, नॉर्थ साईडला होतं. आणि मग आम्ही त्याच्यावरती अभ्यास केला. एक त्याचं पुस्तक घेतलं मी, जे बाजारात अवेलेबल आहे, सस्यपालन एक जोडधंदा म्हणून. ते एका रात्रीत मी वाचून काढलं आणि मला खूप बरं वाटलं की बाबा असं काहीतरी करू शकतो आपण. आपल्याकडचं क्लायमेट, आपल्याकडे जे अवेलेबल असलेलं ग्रीन आहे, ग्रास आहे, ते पण त्याला सुटेबल आहे. सो म्हटलं आपल्याकडे करू शकतो. आणि मग मी त्याचं एक शास्त्रशुद्ध ट्रेनिंग घेतलं हरियाणाला जाऊन. हरियाणा, येस, नॉर्थ साईडला हरियाणामध्ये जाऊन मी ट्रेनिंग घेतलं 3 दिवसाचं. आणि मग मी माझ्या भावाला सांगितलं असं असं आहे. तो म्हणाला ठीक आहे, आपण करूया म्हणून. आणि मग आम्ही एक रिस्क म्हणून घेतली. पण आता 2 वर्ष होतील आम्हाला. 25 मार्च 2024ला आम्हाला 2 वर्ष होतील आणि आम्ही हा सक्सेसफुल व्यवसाय करत आहोत. आम्ही सुरुवातीला 10 युनिट आणले होते. 10 युनिट म्हणजे 100 ससे. एका युनिटमध्ये 10 ससे असतात. 10 युनिट म्हणजे आम्ही 70 माद्या आणि 30 नर आणले होते हरियाणावरनं. आणि आमच्याकडे आणल्यानंतर मग आम्ही त्यांच्यापासून ब्रीडिंग घ्यायला सुरुवात केली. सगळ्यात मोठी अडचण म्हणजे रॅबिट फार्मिंग हे आपल्या महाराष्ट्रात, मोस्टली कोकणात हे फर्स्ट नवीन असल्यामुळे आम्हाला पण ते शिकताना पण आम्हाला खूप चॅलेंजेस आले. फॉर एक्झाम्पल, हरियाणाचं क्लायमेट आणि आपल्या कोकणातलं क्लायमेट याच्यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळे सगळ्याच गोष्टी तिकडच्या इकडे आपल्या इथे वर्क होत नाही. त्यामुळे स्टार्टिंगला जेव्हा आपल्याकडे प्राणी आणले त्यावेळी त्यांना गरमीमुळे खूप त्रास झाला आणि त्याच दरम्यान आपण त्यांची मीटिंग केल्यामुळे त्यामुळे त्यातली पिल्लांची मॉर्टिलिटी भरपूर झाली. त्यामुळे काही फिमेलला ब्लिडिंग होऊन त्यांना विकनेस आला. सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणजे आपलं मार्केटिंगचं. स्टार्टिंगला आपल्याला हे प्राणी प्रोडक्शनचे सेल कुठे करायचं याचा आम्हाला खूप मोठा इश्यू होता. आम्हाला तर हसायला तर केव्हा की ज्यावेळेस लोक म्हणतात की हा देवचाराचा अवतार आहे. कसं आहे की डुकराला किंवा अशा कोणत्यातरी मोठ्या प्राण्याला लोक म्हणतील तर ठीक आहे, पण इतका क्यूटचा प्राणी, त्याला जर कोणी राक्षसी प्रवृत्तीचा प्राणी म्हणून लेबल लावलं तर नक्कीच हे हास्यास्पद आहे. आता रंग थोडा जंगलातल्या सशांसारखा दिसतोय, तर आणि जंगली प्राणी पाळायला अलाउड नाहीये. तर लोक तुम्हाला असा प्रश्न विचारत असतील की हे जंगलातले नाही कशावरून, ते कसं ओळखायचं? एक्झॅक्टली. जंगली प्राणी आणि आपले प्राणी यामध्ये खूप मेजर डिफरन्स आहे. ओके, जंगली प्राणी जो असतो ना, तो आपल्या प्राण्यांपेक्षा थोडा मोठा असतो, लांबट असतो. तसे कान हे खूप उंच असतात. म्हणजे आता हे आपल्या सशांचे कान तुम्ही बघताय ना, ह्याच्यापेक्षा ऑलमोस्ट 1.5 ते 2 पट उंच असे त्याचे कान असतात. त्याचे पुढचे 2 पाय हे लांब असतात आणि तो ऑलमोस्ट एक 25 ते 30 फूट लांब उंच उडी मारू शकतो. आपले प्राणी तितक्या लांब उडी मारत नाहीत. आपले प्राणी हे आकाराने दिसायला छोटे असतात, तितकेसे चपळ नसतात. तर तुम्ही याला ठेवलात असा, जर तुम्ही आता पाहू शकत असाल ठेवलात, तर हा तितकासा चपळ नाही, हा तिथल्या तेच फिरणार आहे. जंगली प्राणी तुम्हाला हातातही सापडणार नाही, ठेवला तो गायब होऊन जाईल. त्या व्यतिरिक्त जंगली प्राणी जो असतो ना, त्याची मादी जी असते ना, त्याची मादी जी असते ना, तिचा विणीचा काळ हा 50 दिवसांचा असतो. म्हणजे ती प्रेग्नेंट असल्यानंतर 50 दिवसांनी पिल्लं घालतात. वेरस जे आपल्या मध्ये आहेत ना, त्यांचा प्रेग्नन्सीचा काळ हा फक्त 28 ते 32 दिवसांचा असतो. 28 ते 32 दिवस. येस. सो हा मेजर डिफरन्स आहे. आपल्या मादींची पिल्लं जी होतात ना, ती पिल्लं उंदरांच्या पिल्लांसारखी असतात. म्हणजे त्यांच्या अंगावर केस नसतात, त्यांचे डोळे बंद असतात. वेरस तुम्ही जंगलातल्या माद्यांची पिल्लं बघाल ना, तर ती पिल्लं जन्मतःच त्यांच्या अंगावरती केस असतात आणि त्यांचे डोळे उघडे असतात. आता ही थोडी कंटाळली त्यामुळे तुम्ही. सो हा आहे न्यूझीलंड व्हाईट प्राणी. नावाप्रमाणे पूर्णतः सफेद. आपण जसं म्हणतो ससा दिसतो कसा, कापूस पिंजून ठेवला तसा, त्यातला हा प्रकार. ह्याचे डोळे लाल असतात. ओके, हा जो आहे ह्याला म्हणतात ब्लॅक जायंट. ब्लॅक जायंट नावाप्रमाणे पूर्णतः काळा ससा आणि जायंट आहे, त्यामुळे हा मोठा वाढतो. असं म्हणतात की घरात काळा ससा पाळावा. तर तुमच्या घरात जर लहान मूल असेल तर त्यांनी नक्कीच पाळावं, कारण की लहान मुलाला जर नजर लागत असेल सारखी तर ती नजर त्याला लागत नाही आणि काळा सशावरती तशी नजर जाते लोकांची, जी पण वाईट नजर असते ती.
सो आपला तिसरा प्रकार जो आहे ना तो आहे कॅलिफोर्निया. ही न्यूझीलंड व्हाईट सारखीच दिसते, फक्त हिचे कान, हिचं नाक, हिच्या पायाचे तळवे तुम्ही जर पाहू शकत असाल तर, आणि हिची शेपटी ही काळी किंवा ब्राऊन असते. बाकी हा पूर्ण ससा न्यूझीलंड व्हाईट सारखा पांढरा. आता ही जी मादी आहे ना आमची, ही प्रेग्नेंट आहे आणि तुम्ही जर तिच्या पोटाला जर असं हातात बघाल ना, इथे 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 बघा, तुम्हाला असे गोळे गोळे जाणवतील. म्हणजे आपण एक्झॅक्टली तिच्या पोटात किती पिल्लं आहेत ते फाइंड करू शकतो. कॅलिफोर्निया. मी असं ऐकलंय की मादी ससाची आहे ती जेव्हा डिलिव्हरीची वेळ जवळ येते तेव्हा स्वतःच्या पोटावरचे केस काढते. बरोबर आहे का? हे तेच केस आहेत ते? हो. कसं आहे, ज्यावेळी फिमेल पिल्लं देणार आहे त्याच्याकडे आपला रेकॉर्ड असतो की आज आपण रेकॉर्ड ठेवतो की कधी पिल्लं देणार आहे, त्याप्रमाणे आपण 30 दिवसाचा काउंट करतो. त्यावेळी आपण 27 दिवसाच्या दिवशी आपण हॅचबॉक्स आहे याला बोलतो हॅचबॉक्स, आपण फिमेल मादी ससाच्या केजमध्ये ठेवतो. त्याच्यामध्ये आपण नारळाचा काटा टाकतो. ती काय करते, ज्यावेळी पिल्लं देणार आहे त्याच्यावर 2 दिवस आपले स्वतःचे केस काढते आणि त्या कात्याचं आणि आपल्या केसांचं ते घरटं बनवते. त्याचं त्यांचं इंटेन्शन एक असतं की त्यामध्ये त्या पिल्लांना ऊब मिळते. यस, कारण हिचे फिमेलचे केस असतात, मोस्टली रॅबिट मादाचे केस आहेत ते. मेंढी आहे, मेंढीच्या लोकरच्या जवळ 12 फूट त्याच्यामध्ये ऊब असते. अच्छा. त्यामुळे ती फिमेल आपल्या पिल्लांना ऊब मिळण्यासाठी आपली केस काढते. आणि दुसरं महत्त्वाचं कारण की जन्मतः तिची पिल्लं ब्लाइंड असतात, त्यांचे डोळे उघडे नसतात, त्यामुळे त्यांना विजिबल होण्यासाठी ती आपलं बॉटमचं पोर्शन क्लीन करते, जेणेकरून पिल्लांना पाजण्यासाठी कोणता पण प्रॉब्लेम येऊ नये. अच्छा. ही रॅबिटची 4थी प्रजात आहे, जिचं नाव आहे सोव्हिएत चिंचिला. हा प्राणी रंगाने करडा आहे, ग्रे कलरचा, याची ब्लॅक आईज आहे. कम्पॅरेटिव्हली आपण बाकी प्राण्यांच्या तुलनेत याची ग्रोथ थोडी चांगली असते. म्हणजे वेअरॅज बाकीचा प्राणी 3 महिन्यात 1.5 किलोचा बनतो, त्याच दरम्यान हा प्राणी 2.5 ते 3 महिन्यात 1.5 किलोचा बनतो. त्यामुळे याची ग्रोथ चांगली आहे. पिल्लू जवळजवळ 3 वीक्सचं आहे. अजून आईच्या दुधावर आहे कम्प्लीट. एक 22व्या दिवशी ते ग्रीन खायला चालू करणार आणि आपण महिन्याभरानंतर आईपासून सेपरेट करतो. ही जी प्रजात आहे ना हिला ग्रे जायंट म्हणतात. जरी ग्रे कलर नसला तुम्ही ब्राऊनमध्ये बघताय, पण हिला ग्रे जायंट असंच म्हटलं जातं. हा ससा तुम्हाला गल्लत करू शकतो तुमच्या जंगली सशाबरोबर, कारण की ह्याचा रंग जो आहे ना तो एक्झॅक्टली तुमच्या जंगली सशासारखा असतो. पण हा जंगली ससा नाही, हा आहे आपला पाळीव ससा, याला म्हणतात ग्रे जायंट. ह्यांचं सगळ्यांचं आयुष्यमान हे ॲक्च्युली 7 ते 10 वर्षाचं असतं. ही प्रजात आहे डच, म्हणजे ग्रे अँड व्हाईट, ब्लॅक अँड व्हाईट, ब्राऊन अँड व्हाईट. तिचे केस गेले आहेत का आता? नाही, कसं आहे, हिच्याकडे अजून पिल्लं आहेत. अच्छा. त्यावेळी तिने पिल्लं दिली त्यावेळी तिने आपले केस काढलेत. म्हणून काढलेत ते. तिने केस काढलेत आणि नेक्स्ट मंथमध्ये परत तिला केस येणार ते लगेच एका महिन्यात येतात. आणि आमच्या फार्मवरचं स्पेशल अट्रॅक्शन म्हणजे ही आमची शेवंता असं तिचं नाव आहे. पण तिची प्रजात आहे न्यूझीलंड ब्लॅक. तुम्ही जर बघितलं असेल की आतापर्यंत जे व्हाईट प्राणी होते ना त्यांच्यामध्ये त्यांचे डोळे लाल होते, हिचे डोळे काळे आहेत. सो ही न्यूझीलंड ब्लॅक या प्रजातीमध्ये मोडते आणि हिच्या अंगावरती फर आहेत, त्यामुळे हिला आपण अंगोरा असं संबोधू शकतो. पण अंगोरा ही प्युअर अंगोरा नाही आहे, कारण की अंगोरा प्रजात जी असते ती अंगोरा मेल आणि फिमेलपासून बनते. ही आपल्याकडे क्रॉसब्रीडमधून बनलेली आहे. पण येस, म्हणजे हिची फर बघून तुम्हाला ज्या पर्शियन कॅट्स आहेत तसा फील येईल. आणि कसं आहे की ही फर जितकी जास्त आहे तितका तिला ॲक्च्युली त्रास पण होतो, कारण की गरमीमध्ये ह्यांना फरचा त्रास होतो. त्यामुळे आपल्याला एक टेम्परेचर मेंटेन करावं लागतं. आम्ही कंटिन्युअसली पिरियडिकली ती पाण्याचा फवारा करत असतो, जेणेकरून तिला थंड वाटेल. सो अशी ही आमच्या फार्मवरची एक अट्रॅक्शन असते, अंगोरा शेवंता. पिल्लं जन्माला आल्यानंतर, वयात आल्यावर साधारण किती महिन्यांची झाल्यानंतर पिल्लं द्यायला सुरुवात करतात? येस, सशांना मॅच्युरिटी ही ॲक्च्युली 3 महिन्यामध्ये येते, पण ते त्यांचं आयडियल एज नाही. कारण कसं आहे की जे ऑर्गन्स असतात ना प्रेग्नन्सीचे ते डेव्हलप व्हायला थोडा वेळ जातो. तो सशांचं आयडियल एज जे आहे ते आहे 6 महिन्याचं. 6 महिन्यानंतर आपण त्यांच्यापासून प्रोडक्शन घेऊ शकतो. 6 महिने झाल्यावर मग पिल्लं देतात. कसं आहे, ह्याला जर मी नाही घेतलं तर हा स्पेसिफिक आवाज करणार. आणि मला याची सवय झाली आहे की मी जेव्हा याच्या केजच्या बाजूरून जातो त्यावेळी हा आपलं युरिन माझ्यावर स्प्रे करतो. याचं कारण असं आहे की ज्या रॅबिटला एखादी व्यक्ती आवडते तो त्या माणसावर आपलं युरिन स्प्रे करतो की ही माझी प्रॉपर्टी किंवा हा मला आवडतो. ही त्यांचं एक काय त्याला बनवू शकतो, प्रेम आपलं दर्शवायची पद्धत. असा हा आपला गुंडो.
गुंड नाव ठेवलंय. कारण हा दिसायला एकदम टेरर आहे ना, याच्या डोळे तुम्ही बघाल ना, पण खूप छान आहे. ह्याला तुम्ही असं दिवसभर घेऊन जरी राहिला तरी पण चाल. रॅबिटसोबत टाइम स्पेंड करणं हे आपल्यासाठी एक मेंटल ॲक्टिव्हिटी आहे. म्हणजे दिवसभर तुम्ही जो स्ट्रेस तुम्हाला कामाच्या दरम्यान जो स्ट्रेस होतो तो तुमचं घालवण्यासाठी तुम्हाला रॅबिट हा बेस्ट ऑप्शन आहे. सो मित्रांनो, माझ्या हातामध्ये ही सशांची लेंडी आणि हे सशांचं मूत्र आहे. सशांची लेंडी ही एक उत्तम जैविक खत आहे. म्हणजे तुम्ही इतर प्राण्यांचं शेण, म्हणजे गाईचं शेण म्हणा किंवा बकऱ्याची लेंडी म्हणा किंवा कोंबडीची विष्ठा म्हणा, शीट आपण ज्याला म्हणतो, ती तुम्ही झाडांना घालता त्यावेळेस तुम्हाला ती प्रोसेस करावी लागते. गाईचं शेण जे आहे ते तुम्हाला कुजवावं लागतं. शेळ्यांची लेंडी आणि कोंबडीची विष्ठा ही खूप हीट असते त्यामध्ये, त्यामुळे तुम्हाला ती थंड करावी लागते. वऱ्यास तुम्ही सशांची लेंडी जी आहे ना, तुम्ही तशीच्या तशी जी ससा शीट करतो, जे लेंडी टाकतो, ती तुम्ही तशीच्या तशी नेऊन झाडाला जरी घातलात तरी त्याने झाडांना काही त्रास होत नाही, कारण की ही लगेच पाण्यात विरघळते आणि त्यामुळे तुम्हाला खूप छान त्याचा रिझल्ट मिळतो. सशाची लेंडी ही जर तुम्ही गांडूळ खतासाठी वापरला तर त्याच्यापासून बनणारं जे गांडूळ खत आहे ते एक उत्तम गांडूळ खत असतं. म्हणजे एरवी जे शेणापासून बनतं त्यापेक्षाही 5 पटीने चांगलं गांडूळ खत तुम्हाला सशाच्या लेंडीपासून मिळतं. सो हे झाले लेंडीचे उपयोग. तुम्ही ही हातात जे पाहत आहात ती आहेत सशाचं मूत्र, सशाची युरिन. सशाचं मूत्र जे असतं ना, ह्याच्यामध्ये अमोनिया खूप जास्त असतो, कारण की ससा जो आहे ना तो खूप कमी पाणी पितो, त्यामुळे त्याच्या मूत्राला एक वेगळा उग्र असा वास असतो. हे मूत्र जे आहे ना, हे एक जैविक कीटकनाशक आहे. तुम्ही जर हे पाण्यामध्ये मिक्स करून झाडांवरती फवारलात तर झाडांवरच्या फळमाशा, कीटक, वाळवी त्या दूर पळून जातात त्या वासानेच, आणि हे जे जमिनीत मिसळलं तर त्याचं एक उत्तम खत होतं. मित्रांनो, इंग्लिशमध्ये एक फ्रेज आहे, एक म्हण आहे की ज्या जमिनीमध्ये सशाचं मूत्र आणि लेंडी असते त्या जमिनीची किंमत ही सोन्यापेक्षाही जास्त असते, असं म्हटलं गेलेलं आहे. मित्रांनो, ससा हा गोंडस प्राणी आहे हे आपल्याला माहिती आहे. पण कसं आहे की सशाचं आपण ज्यावेळेस मार्केटिंग करत असतो त्यावेळेस आपण डिफरंट वर्टिकल्समध्ये ससा विकत असतो. तर त्यातलं एक वर्टिकल आहे सशाचं मटण. तर तुम्ही म्हणाल की इतका गोंडस प्राणी आहे, तुमचं मन कसं होतं की याला कापण्यासारखं. तर कसं आहे, आपण सध्या बाजारात जे मांस उपलब्ध आहे ते कोणत्या प्रकारचं असतं, ते कसं बनलं जातं हे आपल्याला माहिती आहे, बरोबर की नाही. त्यामुळे कसं होतं की ते मांस खाऊन आपल्या आरोग्याला त्याच्यापासून हानीच पोचते. पण ससा हा जो प्राणी आहे ना, तो ज्यावेळेस आपण कापतो त्याचं जे मटण आहे ना ते व्हाईट मीट कॅटेगरीमध्ये येतं. म्हणजे मासे जे आहेत ते जे कसे आपले व्हाईट मीट कॅटेगरीमध्ये येतात, तसं हा ससा पण व्हाईट मीट कॅटेगरीमध्ये येतं, रेड मीटमध्ये नाही येत. त्यामुळे काय असतं की व्हाईट मीट कॅटेगरीचं जे मांस असतं त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल आणि फॅट या गोष्टी कमी असतात. त्यामुळे हे मटण ज्यांना हार्ट डिजीज आहेत, हाय ब्लड प्रेशर आहे किंवा डायबिटीज आहे, त्यांच्यासाठी हे उत्तम मटण असतं. हे मटण इतकं पचायला हलकं असतं की तुम्ही लहान मुलं किंवा जी म्हातारी माणसं आहेत त्यांनाही हे ॲडवायजेबल आहे खाणं. जेव्हा आपण बाकीचं मांस खाऊ नका असं डॉक्टर सांगतात त्या ठिकाणी यांना हे सशाचं मटण खाण्याचा सल्ला दिला जातो. त्याच व्यतिरिक्त प्रेग्नेंट बाई ज्यांना प्रेग्नन्सीमध्ये काही गोष्टी खाऊ नये असं सांगितलं जातं, त्यामध्ये मांस पण येतं, त्यांनाही सशाचं मटण खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण त्याच्यामध्ये खूप छान प्रोटीन्स मिळतात. त्या व्यतिरिक्त सशाच्या मटणामध्ये असे काही ट्रेसेस पाहिले गेले आहेत की जे तुम्हाला कॅन्सर चा जो आजार आहे तो बरा करण्यामध्ये मदत करतो, तो तेही पाहिलं गेलं आहे. सशांचं रक्त जे आहे, म्हणजे आम्हाला आता रिसेंटली कळलं की सशांचं रक्त हे जे आहे हे दमा जो विकार असतो तो बरा करण्यासाठी वापरलं जातं. सो याही गोष्टी आहेत. सो त्यामुळे ससा हा प्राणी जो आहे हा मांसासाठीही विकला जातो आणि तो विकला गेला पाहिजे, कारण की हा खूप छान हेल्थ बेनिफिट्स घेऊन येतो. त्यामुळे आम्ही असं म्हणतो की ठीक आहे, म्हणजे असं नाही की आम्ही सरसकट सगळे ससे कापतो. काहीच असे डिफॉल्टी असतात, जसं की कोणाचं कान कट आहे, कोणाच्या पायाला लागलेला आहे, सो हा प्राणी पेट म्हणून किंवा बाकी वर्टिकल्समध्ये सेल होत नाही. सो अशा वेळेस आम्हाला हा ससा कापला पाहिजे. आणि कमर्शियली तुम्ही काम करताना इमोशन्स तुम्हाला बाजूला ठेवायला हवेत. त्यामुळे आम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ससा हा मांसासाठी विकतो. माझ्या बघण्यात तरी सिंधुदुर्गात ससे पालन करणारे तुम्ही पहिलेच आहात, तर हे ससे विकले जातात का? ॲक्च्युली खूप छान प्रश्न आहे. सिंधुदुर्गात आय थिंक एवढ्या मोठ्या लेवलला करणारा मी पहिलाच आहे. याच्या आधीही लोकांनी परसबागेत आपण जे करतो छोटे छोटे ते केले होते. आणि कसं आहे की तुमची एक जोडी जर असेल ना तर ती तुमची एक जोडी वर्षभरामध्ये 25 प्राण्यांचं प्रोडक्शन तुम्हाला देऊ शकते. त्यामुळे इतका मोठा हा प्राणी पटपट प्राणी देणारा आहे, पिल्लं देणारा आहे आणि खूप लवकर देणारा आहे. त्यामुळे हा व्यवसाय खूप मोठा होतो. आणि असं तुम्ही विचारल्याप्रमाणे हा प्राणी विकला जातो का? सो हा प्राणी 100% विकला जातो. आपल्याकडे हा प्राणी 3 वर्टिकल्समध्ये विकला जातो. एक तर पाळीव प्राणी म्हणून, दुसरी म्हणजे मांसासाठी आणि तिसरं म्हणजे लॅबोरेटरी म्हणून. आणि ह्या 3ही वर्टिकल्स आपल्याकडे खूप मोठे आहेत. खूप मोठं मार्केट आहे याचं, जे कोणी आतापर्यंत एक्सप्लोरच केलं नाही. आणि कसं आहे की आपण सोशल मीडिया या एजमध्ये राहतो आणि आय थिंक तुम्ही पण माझ्याकडे सोशल मीडिया थ्रू चालू आहे.
सो सोशल मीडिया हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही कोणतीही वस्तू कोणतेही प्रोडक्ट तुम्ही सोशल मीडियावर खूप छान प्रकारे सेल करू शकता. फक्त तुम्हाला ते सेल करता आलं पाहिजे, ते स्किल तुमच्याकडे असलं पाहिजे. आणि येस, हा प्राणी ही 100% सेल केला जातो. ससेपालन करण्यासाठी जी ट्रेनिंग लागते ना, ती आपण ट्रेनिंगची कार्यशाळा आपली दर महिन्याला असते. गेल्या महिन्यामध्ये आपली 24 फेब्रुवारीला ट्रेनिंग झाली आणि या महिन्यामध्ये 16 मार्च जो पुढचा शनिवार आहे, शनिवार 16 मार्च दिवशी आपण ससेपालनाची कार्यशाळा घेणार आहोत. आपल्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन्समध्ये आपल्या यूट्यूब चॅनल जे व्हिडिओज आहेत त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपला गुगल फॉर्म आहे. गुगल फॉर्म तुम्हाला फक्त भरायचा आहे, जेणेकरून आमच्याकडे तुमची माहिती येईल, तुमची नोंदणी होईल आणि मग आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करून तुमचा स्लॉट डिसाईड करू. सो ये 16 तारखेला आपलं ट्रेनिंग आहे. आपण पूर्ण शास्त्रशुद्ध ट्रेनिंग देतो. 1 दिवसाचं असतं. सकाळी थिअरिटिकल असतं आणि दुपारी प्रॅक्टिकल असतं, ज्यामध्ये आपण पूर्ण ससा हाताळण्यापासून त्याला औषधं कोणती कोणती असतात, मेटिंग कसं करायचं, पिल्लं कशी चेक करायची, पिल्लं झाल्यावरती कोणती काळजी घ्यायची, हे सगळ्याच्या डिटेलमध्ये माहिती देतो. आणि आपण त्यांच्याकडनं जर त्यांनी फार्म लावलं तर त्यांच्याकडनं आपण ससेही खरेदी करतो. आमच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे दी अभंगू मुवमेंट.